शहादा नगरपालिका वादळी सभा 30 पैकी 14 विषय नामंजूर। शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कमालीची वादळी ठरली। बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। एकूण 30 विषयांपैकी तब्बल 14 विषय थेट नामंजूर। सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास आणि पालिकेच्या शाळांची दुरवस्था यावरून नगरसेवक मुनेश जगदेव यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवून पडक्या शाळांची तातडीने दुरुस्ती करा, असा इशारा त्यांनी दिला। आदिवासी 12 बलुतेदार सगळ्या समाजाचे मुलं आहेत तिथे शिकायला। त्यांचे पालक त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल म्हणून तिथे पाठवतात, पण आपण त्यांच्या जीवाशी खेळतोय असं माझा आरोपच आहे। तुमच्या दोघांवर आरोप आहे, नगराध्यक्ष साहेब, सीओ साहेब। नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 3 ही माझ्या प्रभागात करते, तर तिथल्या मुख्याध्यापकांनी आपल्याला आतापर्यंत 8 पत्र पाठवले साहेब। 8 विनंती पत्र पाठवले, आपण त्याला कानाडोळा केला, एवढे जाण केले। विषय 1 दिवसाचा नाहीये साहेब, हा वर्षाचा विषय आहे, याच्यावर दुर्लक्ष होत आहे आणि उद्या पोरांच्या जीवित हानी काही झाल्यास स्पष्ट सरसर आपल्या दोघांना जिम्मेदार ठरवेल। आपल्या दोघांवर गुन्हे दाखल करायला मी आग्रह। तसेच दोंडाईच्या रस्त्यावरील कंपोस्ट डेपोच्या 1,89,00,000 निधीवरूनही सभागृहात जोरदार चर्चा रंगली। सभेतील खरा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला तो बांधकाम सभापती संतोष वाले, नगरसेवक वसीम तेली आणि ॲडव्होकेट दानिश पठाण यांच्यात। संतोष वाले यांनी थेट नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्यावर बांधकाम समितीचे विषय पत्रिकेवर न घेणे आणि घनकचरा व्यवस्थापनात टक्केवारी घेतल्याचा थेट आरोप केला। या आरोपानंतर संतापलेल्या नगराध्यक्षांनी थेट नगरपालिका अधिनियम 81.7 अंतर्गत संतोष वाले यांना 3 सभांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला। मात्र सभा संपेपर्यंत यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही। मात्र या राजकीय धुमाकूळामुळे शहाद्याच्या विकासकामांचे काय होणार, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। की अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये सुरू असलेल्या मीटिंगमध्ये अचानकपणे चुकीचे आरोप लावून आणि अर्वाच्य भाषेचा जो वापर झाला तो सभाशास्त्राला धरून नाही, आणि त्यामुळे तिथं मी आदेश केला होता की पुढील 3 सभांसाठी सदर सभापतीला मीटिंगमधनं त्याला निलंबित करण्यात यावं। परंतु त्याच्यानंतर मी त्यांच्या गटनेत्या माधवीताई यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी विनंती केली की बा आपण असा निर्णय घेऊ नये, आणि म्हणून मी अपेक्षा केली की पुढच्या मीटिंगमध्ये अशा प्रकारचे कुठले कृत्य होऊ नये, त्यामुळे तो आदेश आम्ही अजून लागू करणार नाही आहोत। परंतु माझी सर्व नगरसेवकांना विनंती आहे की आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय झालेले आहेत। काही ठिकाणी जिथं वाद होते ते आपण शांततेत सोडवलेले आहेत, परंतु चुकीचे ॲलिगेशन करून चुकीच्या गोष्टी करून सभागृहाचं वातावरण बिघडू नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। निश्चितपणाने शहरवासियांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे की विकास होतोय की नाही, भानगडीत सगळी हे जाईल, परंतु आज काही विषयांना, महत्त्वाच्या विषयांना सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे।
काही विषयांवर तांत्रिक मतभेद असू शकतात, परंतु या शहादा शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण बांधील आहोत, हे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो. सर्व नगरसेवकांना, मग ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असतील किंवा जनता विकास आघाडीचे नगरसेवक असतील, सांगाल त्या विषयांवर चर्चा करायला आम्ही कधीही नकार दिलेला नाही. त्या उलट सकारात्मक ज्या गोष्टी असतील त्या निश्चितपणाने अजेंडावर घेऊन त्याच्यासाठी पाठपुरावा करून या शहरासाठी जे काही चांगलं असेल त्याच्यासाठी सदैव प्रयत्न तुम्ही देखील करत आहात, आम्ही देखील करणार आहोत. आपण एकमेकांची भांडणं न करता या शहराला प्राधान्य द्यावं, एवढी हात जोडून विनंती मी सर्व नगरसेवकांना केलेली आहे. भविष्यामध्ये सगळेजण एकोप्याने काम करतील हा विश्वास देखील मला आहे. त्यामुळे जो विषय तिथे मीटिंग मध्ये झाला तो तूर्त आपण स्थगित ठेवलेला आहे, एवढं त्या निमित्ताने सांगतो. मुळात लोकशाहीमध्ये कुठल्याही विषयावर सविस्तर चर्चा होणे, मतभेद होणे हे स्वाभाविक आहे, परंतु कुठल्याही गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. वाद त्याला आपण म्हणू शकत नाही, मतभेद आपण त्याला म्हणूया. वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळे विचारधारा असते, त्या हिशोबाने सगळेजण बोलत असतात, परंतु वाद नसून हे मतभेद आहेत, त्याच्यावर सखोल चर्चा होते आणि बहुमताने ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्याच्यावर आपण कायदेशीररित्या निर्णय घेत असतो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती की शहरवासियांना वाटत असेल की वाद सुरू आहेत, निश्चितपणाने मतभेद आहेत, परंतु ते कालांतराने सुटतील याचा देखील आत्मविश्वास मला आहे. संबंधित बांधकाम सभापतींनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय जेव्हा आपण बोलतो तेव्हा निश्चितपणाने ज्या पक्षाला, ज्या लोकप्रतिनिधींना, ज्या लोकांना आपण त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यांचा तो एक प्रकारे अवमान आहे. कदाचित भावनेच्या भरात त्यांच्याकडनं जास्त बोललं गेलं असेल, परंतु माझी त्यांना देखील विनंती आहे, त्यांच्या गटनेत्यांना विनंती आहे, सन्माननीय आमदार साहेबांना विनंती आहे की आपण सभेचा प्रोटोकॉल, सभेमध्ये काय बोललं पाहिजे याचं थोडंफार भान असू द्यावं. त्यांना देखील माझी विनंती आहे, आपण सातत्याने जर वादच घालत राहिलो, आरोपच करत राहिलो, ज्याला कुठलाही आधार नसेल, तर निश्चितपणाने प्रशासनावर त्याचा दूरगामी परिणाम होतो. याची देखील विनंती, याचं देखील भान त्यांना असलं पाहिजे. खरं तर एक जबाबदार बांधकाम सभापती ते देखील आहेत, त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, ही अपेक्षा त्यांच्याकडनं मी करतो.